तेल तापले. आपली दालचिनी, मोठी वेलची घेतली आहे, फोडून घेतली आहे, 2 छोटी वेलची, 2-3 लवंगा, तेजपत्ता. हे चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये कांदा आपल्याला परतून घ्यायचा इथे. त्यामध्ये मी जिरे विसरले होते टाकायची, 1 चमचाभर जिरं, आणि ते आपल्याला परतून घ्यायचं. आता इथं आपण फास्ट गॅसवर कांदा परतून घेणार आहे. आपला कांदा परतलाय. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, आलं घेतलंय आणि कोथिंबीरचे देठ घेतलेत. आपण कोथिंबीरचे देठ टाकले तर भाजीला चव छान येते. आणि एकदा नक्की तुम्ही वापरून बघा. त्यामध्ये आपण टमाटर टाकून घेणार आहे. टमाटे लवकर परतावं म्हणून आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. त्यामध्ये मीठ टाकते थोडंसं, त्यामुळे टमाटर लवकर मऊ होतात. आणि आपण मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 कप पाणी ओतणार आहे. मिक्स करतो. इथं गॅस आपण बारीक करणार आहे आणि त्यावर झाकण ठेवणार आहे. आता आपल्याला चांगलं टमाटर आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे. आपण झाकण खोलून बघूया. छान आपलं शिजून झालंय. हे शिजायला 10 मिनटं लागली जवळजवळ. तर गॅस बंद करू आणि थंड झालं का मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं. मऊसूत पेस्ट करून घ्यायची याची. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 तुकडे पनीरचे घेतलेत आणि त्यामध्ये 2-3 चमचे दूध ओतणार आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आपण मिक्सरला बारीक करायच्या आधी आपण टाकलेला तेजपत्ता, मोठी वेलची आणि दालचिनीचा तुकडा हे काढून घ्यायचं आणि बाकीचं सगळं मिक्सरला बारीक करायचं. आता तेल तापले. त्यामध्ये हळद, धनिया पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आपण. त्यामध्ये वाटण टाकूया. त्यामध्ये चवीनुसार मीठ, भाजलेली जिरं पावडर आहे. मिक्स करून घेऊ. इथे मी गॅस बारीक केलेला आहे. त्यावर आपण झाकण ठेवून घेऊ. आपण झाकण खोलून बघू. त्यामध्ये आपण पनीर आणि दूध मिक्सरला वाटलं होतं ते टाकून घेऊया. इथे आपले परतून झाले. छान तेल सुटले सगळीकडून. त्यामध्ये आपण फ्रोझन केलेले मटर टाकलेत. कसुरी मेथी थोडीशी चुरगाळून. किचन किंग मसाला 1 चमचाभर मिक्स करून घेऊया. इथे जर तुम्ही ताजे मटर टाकणार असाल तर ते थोडेसे उकळून घ्या आणि मग टाका. नाहीतर मग ग्रेव्ही शिजायला खूप वेळ लागतो. फ्रोझन मटर लगेच शिजतात. इथे छान आपलं परतून झालंय. त्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहे. तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी ओता. त्या ग्रेव्हीला बुडबुडे यायला लागलेत. त्यामध्ये आपण पनीर टाकूया. इथं मी पनीर तळून नाही घेतलं. तुम्हाला आवडत असेल तर पनीर तुम्ही तेलावर थोडेसे भाजून घ्या. आपण मिक्स करूया. आपण थोडीशी साखर टाकणार आहे. मिक्स करून घेणार आहे. साखर तुम्हाला टाकायची तर टाका, नाही टाकली तरी चालेल. त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहे 5 मिनिटासाठी. आपण झाकण खोलून बघूया. इथे बघा किती छान आपले मटर पनीर तयार झाले. त्यामध्ये वरतून कोथिंबीर, मध्ये आपण काजू नाही टाकले, क्रीम पण नाही टाकली, तरी आपली एवढी छान झाली तयार. मटर पनीरची जर माझी भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका.